ऑलराईट मित्रांनो, खूप जणांना कन्फ्युजन असतं ऑपरेटर्समध्ये. चला तर ते दूर करूया एका सिंपल एक्झाम्पलच्या मदतीने. तर A इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यू दिली आहे 5, B इक्वल्स टू व्हॅल्यू दिली 2 आणि प्रिंट करायला सांगितले काही ऑपरेशन्स. ओके. तर फर्स्ट ऑपरेशन आहे तिथे आपल्याला डिव्हिजन म्हणजेच भागाकार परफॉर्म करायचा आहे. सेकंड ऑपरेशन आपल्याला दिलेलं आहे फ्लोअर डिव्हिजन किंवा यालाच डबल डिव्हिजन असेही म्हणतात. हे आपल्या सिंपल डिव्हिजन सारखंच आहे, पण त्यात एक कॅच असतो, तो मी नंतर सांगतो. आणि थर्ड डिव्हिजन आपल्याला डिव्हिजन नाही, तर थर्ड ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे मॉड. ओके. हे आपल्या भागाकाराची बाकी असते. तर फर्स्ट ऑपरेशन काय आहे? ए बाय बी, सिंपल डिव्हिजन आहे. 2 2 जा 4, 1 रिमाइंडर आला, डेसिमल पॉईंट घेतला, 0 आला, 2 5 जा 10, 0. ओके. तर फर्स्ट ऑपरेशन आपलं होतं ए बाय बी, त्याचा आन्सर आलाय 2.5. आणि आता लक्षात घ्यायचं फ्लोअर डिव्हिजन म्हणजे काय. तर फ्लोअर डिव्हिजन केल्यानंतर हा जो डेसिमल पॉईंट आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट असतो ना, तो एलिमिनेट केला जातो फ्लोअर डिव्हिजन मध्ये. फक्त इंटिजर पार्ट ठेवला जातो. त्यामुळे आपल्या फ्लोअर डिव्हिजनचा आन्सर असणार आहे 2. आणि ऍट लास्ट आपल्याला परफॉर्म करायचंय अगेन, आपल्याला डिवाइड करायचंय आणि रिमाइंडर काय येणार, 2 2 जा 4, 1 1 आपला रिमाइंडर आला, म्हणजे आपलं मॉडचा आन्सर आलाय 1. दॅट्स इट. हेच होते काही ऑपरेटर. आय होप तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल आता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.